एकच राहील. तर मित्रांनो आपली नवीन शेगडी आलेली आहे, पाहू शकता तुम्ही. मॅन्युअल आपलं चेक करताना हा हे त्यांनी नवीन दिलं असणार जे. तर ही जी शेगडी ही आम्ही डिझेल वरची शेगडी आणली आहे. आता ओपनिंग करताय आम्ही अनबॉक्सिंग. याच्याकडे डवन कडून. तर मित्रांनो ही जी आम्ही शेगडी घेतली आहे ही डिझेल वरची शेगडी आहे. ही आमची शेगडी जी आहे ही नवीन या टेम्पोतून आता आम्ही उतरून घेतली आहे. आणि शेगडी सोबत आम्हाला मिळालेला आहे सायकलचा पंप. डिझेल पंप असल्यामुळे त्याला हे तार, एवढे मोठे तार मिळतात मार्केटमध्ये. आणि यांचे बर्नर बघू शकता, डिझेल शेगडी असल्यामुळे यांचे बर्नर. म्हणजे आता प्रोडक्शन जेव्हा पुढचं होणार तयारी सगळी तेव्हा. ते भरल्यानंतर अजून एक कस्टमर आला पाहिजे आम्हाला. आणि हे डिझेल भरण्यासाठी आहे. हा जो एअर आहे हा एअर काढायसाठी आहे काय? हे असं डिझेल भरायचं. लॉक करा. हो हो हो. हा हे कंप्रेशन आता काढायचं. काय करायचं तुम्हाला माहिती आहे प्रोसेस कसं? आता काल त्याने दाखवलेलं हवा भरूया ना पहिली. हा हे जर पहिली हवा त्याच्यात आता यामध्ये आपण हवा भरून घेऊया बसलंय का? नोझल लावून. किती 15 मारा. आता आम्ही 15चं प्रेशर बिल्ड करायला स्ट्रगल करतोय. जातोय ओपन ठेवा ना. नाही रे भावा माझ्या. असं सायकलिंग कधी मारलेलं काय? असं मारायचं असतंय बघ. आणि एका पंपर घेतो ते लॉक व्हायला नाही. ते पण तर बघू शकता प्रेशर हे बिल्ड झालेलं आहे. इकडे घे, इकडे उभा केला. 10चं बस होतंय का याला प्रेशर ठेवायला? आणि हे झालेलं आहे. हा नोझल नेहमी बंदच ठेवायचा. हे घ्या, कागद घेऊन जरा पेटवायला लागते. माचीस डायरेक्ट नाही चालणार. जरासा कागद, टिश्यू पेपर घेऊया. बंद करा की. बंद केले. हा याच्यातून मारते तेल. अच्छा त्यामध्ये खाली टाकावं लागते काय? स्टार्टिंगला फक्त एकदा गरम होऊन दे तुझा बर्नर. म्हणजे तेवढं टिश्यू जरी टाकलं तरी आपलं काम होतंय. ठीक आहे. कशाला लाकड़ा घ्या आणि निवांत शिजवाना है ना. लकड़े पे निवांत होता है इस पे तुम सुल्तान भाई एक बार कैसा चलता है देखो, दिमाग में ले लो तुम क्या क्या बना सकते हो. बनाना बस ये खास मैं तुम्हारे लिए तुम हो करके आया है, इतना ध्यान में रखना. मैं तो नहीं आता था. चालू पर्यंत परोठे कस्टमर राहते परोठे. नाही अरे चालूच ठेवायचं ते एकदा तापलं ना नंतर फास्ट. एक संध्याकाळी 7 वाजता 6:30ला चालूच करायला घ्यायचं. नाही दादा, बिर्याणी फक्त चुलीवरी. आत्ता शेगडी मागवली बघा. हसतोस काय? दात घासतोस काय? असं मस्त आमचं पेटायला लागलंय. त्यांनी अजून काय ताव घ्यायला नाही. काल ते आहे ना. हा मस्त. यांनी पण ताव घेतलेली आहे. मस्त आपल्यालाच की. मस्त असं पेटतंय. कमी जास्त ठेवायचं का? चालू करायचं आणि लगेच बंद करायचं, कारण डिझेल प्रेशर नाही. आता हे तुम्ही कम्प्लीट बंद केलात काय? पूर्ण थोडं डिझेल जास्त खाली पडलं चालते का? त्या वाटीतच पडते ती. वाटीत त्या सही
आता मग तिकडे सगळ्यांनी तिकडे टाकलेलं तर तिकडे कळलं नाही, इकडे गेलं. त्याचं जे नाही डिझेल एवढं इन्फ्लेमेबल नाही ना पेट्रोल इतकं ते. कारण की ह्या मॉलिक्युल मध्ये पूर्ण डिझेल साचलेलं असतं. बरोबर. आपली काळी कधी कुठे आहे नारवाडी बसते त्याच्यावर निवांत आणू. हॅलो, बरं या कॉकला बंद करूया. हे बघ ते बंद करताना हा पूर्ण उघडून टाकायचा म्हणजे ते बंद होत आहे. हा झाला ऑन आणि हा झाला ऑफ. भांडी दोनों वाला किधर गया, पूरा मोड़ी भरा हुआ है। हा बघू मग दोन. मोड़ी भरा हुआ, ग्रेवी बनाने गया, हांडी विंडी। आहे ना. अगर इसको यहाँ से बंद किया ना, काय बंद केलं? थांबा एक नाही मेन कॉक बंद केलाय मी. मेन बंद केला बरं. होय मेन बंद केलाय. असं हे केलं की बंद कम्प्लीट. बंद नसेल बा. नाही मेन बंद केलाय पप्पा मी. काय चालतं. अच्छा मेन बंद असला तरी पण ते पेटणार. म्हणजे जरी तुम्ही पूर्ण बंद केलेला असला तरी डायरेक्ट चालू आहे ना, आहे चालू आहे. आता जोपर्यंत ते बंद केलं सर, जोपर्यंत ह्या मॉलिक्युल मधलं डिझेल असते तोपर्यंत ते चालू राहतं. मग त्या मॅनिफोल्ड मधल्या डिझेल वरती तरी किती 2 मिनिटं चालू हा, राहील. 2-3 मिनिटं जाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. असं कमी फ्लो मध्ये ठेवलं तर भरपूर वेळ चालू आहे. तर ते पूर्ण पाईप मध्ये भरलेलं असतं. बरोबर. पाईप मोठी येते. आणि ते प्रेशर असल्यामुळे तेवढंच मारत राहणार डिझेल बाहेर ते. बंद केलेलं बरोबर. हा याचे आहेत रिझल्ट चांगले आहेत दादा. डिझेल पेट्रोल टाकून बॉम्ब तयार करतोस काय. आणि हे कम्प्लीट बंद करायचं झाल्यावर उघडून टाकायचं. हा, तिथून बंद करायचं. बंद आहे पप्पा ते. हे बंद केलंय ना. हो. हे बंद केले की खाली काय जाणार नाही आता हे मॅनिफोल्ड काय दाखवलं ते हे उघडून दाखवलेलं पूर्ण काल बंद करायच्या टायमाला कम्प्लीट उघडून म्हणजे हे पूर्ण उघडलेलं आहे. हे असं हे उघडलं की हे जाणार नाही खाली चालू होय चालू होणार. लिक्विड आहे ना गॅस थोडी येते. अच्छा. आणि थोडंसं डिझेल शिल्लक असल्यामुळे हे थोडंसं चालू त्याच्यात राहतं. राहणार. ते बरोबर. फक्त एअर सोबत कम्प्रेस होऊन प्रेशरनी बाहेर आता हे फेकायला. बंद झालं की डिझेल बंद. हा. आणि याला फूक मारली की बंद. आता ज्यावेळी तुमचं लास्ट टाइम होणार डिझेल म्हणजे आता शेगडी बंद करायच्या त्यावेळी फक्त ही एअर सोडायची. बर. मग कम्प्लीट आगच विजवायची हे असेल. टाईट करून टाकायचं. हा, हे टाईट करायचं. पहिला इथून बंद करायचं, त्यानंतर हे पूर्ण टाईट करायचं. यातली एअर सोडून टाकायचं. सकाळी जर चालू करायचे त्या टायमाला हा, डिझेल तुम्हाला टाकायचं. इथून नाही हो सर, डिझेल इथून हवा. भरायची हा. आणि रात्री बंद करताना हवा काढून टाकायची. त्याच्यानंतर परत भरायची. म्हणजे आता समजा आता हे तुम्ही बंद केलंय, मी एअर काढू यातली आता. हा, चालते की. ओके आता ही हवा गेली म्हटल्यावरती हे पूर्णच भिजणार. पाईप मधलं डिझेल एकदा संपलं. नाही एकदाच मारायचंय तुला, सारखं नाही मारायचं. काय होत नाही. एक 10 वरती तुझा प्रेशर आला ना, एक 20 वर पंप मारला. 15 वर प्रेशर ठेवा म्हणजे तेच 10 वर ठेवा. 10ला जर ॲव्हरेज चांगलं पडते. जेवढं तुम्ही हे ठेवणार आहे प्रेशर जेवढं तेवढं डिझेल जास्त जळणार. एक मिनिट डिझेल. बरं. तुमच्या ना बघा, एकदा 15ला करून बघा, एकदा 10ला करून बघा. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल ते. कारण याला ताव पण भरपूर आहे, प्रेशर आहे, त्यामुळे लगेच तुमचं जे 10 मिनिटात वस्तू करायची ती 5-6 मिनिटात होऊन जाणार.